नमस्कार मित्रांनो. MSCITच्या आजच्या AI/MLच्या सेशनमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंत तुम्ही काही सेशन्स बघितले असतील की ज्याच्यामध्ये आपण खूप सुंदर काही AIचे टूल्स जसं की एक रनवे ML तुम्ही शिकला असाल की ज्याच्यामध्ये एखादं चित्र दिलं तर त्या चित्रामधनं चांगला एक व्हिडिओ कसा तयार करायचा हे तुम्ही बघितलं असेल. किंवा इन व्हिडिओसारखे टूल्स होते. भाषणीसारखा आपला एक अतिशय सुंदर टूल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये कन्व्हर्जन किंवा टेक्स्ट मराठीमध्ये हिंदीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे सगळं तुम्ही बघितलं. आजच्या सेशनमध्ये पण आपण असेच काही खूप इंटरेस्टिंग टूल्स पण तुम्हाला एक काय म्हणतात AI आणि ML म्हणजे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग शब्द यूज होतो. तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल ज्याला GPU असं म्हणतात, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. आता याच्यामध्ये GPU मध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला जेव्हा व्हिडिओज बनवायचे असतात, ॲनिमेशन्स बनवायचे असतात, तुम्ही काही ॲनिमेटेड मूव्हीज बघितले असतील तर या सगळ्यामध्ये GPU वापरले जातात. आणि आज आपण जे AIचे टूल्स तुम्ही आता पुढे शिकणार आहे त्याच्यामध्ये काही चांगले ॲनिमेशन कसे बनवायचे, म्हणजे समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर एखादी छोटीशी मूव्ही कशी बनवायची. त्यामुळे हेड्रासारखे टूल्स आले की ज्याच्यामध्ये काही ॲनिमेटेड कॅरेक्टर बनवणं, त्यांना व्हिडिओमध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपला आवाज देणं, असं एक सुंदर छोटीशी मूव्ही क्लिप हे पण तुम्हाला बनवता येईल. तसंच काही चांगले लोगो बनवता येणं किंवा कॅरेक्टर किंवा कधी कधी आपण कधी बोलतो तर बॅकग्राऊंडला बरीच नॉईस असते ते रिमूव्ह करणं. तर असे बरेचसे छोटे छोटे टूल्स जे फ्री आहेत जिथे AIच्या मदतीने खूप छान प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही आणि AI तुम्ही दोघं बरोबर मिळून खूप छान प्रोडक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही घरी पण सांगा, छोट्या बहिणीला सांगा, भावाला सांगा, आईवडिलांना सांगा. आणि या सगळ्या टूल्सचा ना सतत आता करिअरमध्ये कुठे कसा वापर होईल या दृष्टीने त्यांना बघा. त्यामुळे आता आपण सुरू करूया आपलं सेशन. आज आपण काही इंटरेस्टिंग नवीन टूल्स बघूया आणि ते नक्की करून बघा, नुसतं ऐकू नका. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, तुमचं या AIच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आपण मागच्या 2 सत्रांमध्ये विविध AI टूल्स बघितले. जसं की पहिल्या सत्रामध्ये आपण नॅपकिनसारखं AI टूल बघितलं ज्यामध्ये टेक्स्ट टू ग्राफिक्स आपण करून बघितलं. त्यानंतर इन व्हिडिओ AI सारख्या टूलमध्ये टेक्स्ट म्हणजे स्क्रिप्ट देऊन एक सुंदरसा व्हिडिओ कसा जनरेट होतो हे बघितलं. त्यानंतर ॲडोबी फायरफ्लाय सारख्या टूलमध्ये टेक्स्ट टू इमेज म्हणजे एक सुंदरशी इमेज तयार केली. रनवे ML सारख्या टूलमध्ये इमेजचा व्हिडिओ कसा केला हे बघितलं. त्यानंतर भाषिणीसारखं टूल असेल ज्याच्यामध्ये रिअल टाईम ऑडिओ ट्रान्सलेशन करून बघितलं. त्यानंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये ChatGPTचा वापर करून एक प्रोफेशनल लेटर कसं लिहायचं, त्याला कसं विविध भाषांमध्ये ट्रान्सलेट करायचं हे बघितलं. त्यानंतर ChatGPTचाच किंवा AI टूलचा वापर करून डेटा ॲनालिसिस कसं करू शकतो, त्यानंतर विविध फाईल फॉर्मॅटमध्ये त्याचं कन्व्हर्जन कसं करू शकतो, म्हणजेच त्याचं बारग्राफ, पाय चार्ट, विविध व्हिज्युअल प्रेझेंटेशन त्याचं कसं करू शकतो हे बघितलं. त्यानंतर आपण ChatGPTच्या मदतीने एक प्रेझेंटेशन तयार केलं, त्याची एक आउटलाईन तयार केली आणि त्याला अजून ब्युटिफुली एन्हान्स करण्यासाठी गॅमा AI सारखं टूल बघितलं. तर या तिसऱ्या सत्रामध्ये आपण असेच काही विविध टूल्स बघणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला नक्की मजा येईल. ज्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया म्हणा किंवा डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग यासारख्या करिअरमध्ये रस आहे त्यांना तर आज खूप जास्त मजा येईल. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण एक हेड्रा नावाचं टूल बघूया. तर आता ते कसं ओपन करायचं, हेड्रा टूल काय काम करतं हे सर्व आपण जाणून घेऊया. तर गुगलच्या स्क्रीनमध्ये मी हेड्रा असं टाईप करेल. हेड्रा टाईप केल्यावर जो पहिला आपला सर्च रिझल्ट येतो हेड्रा, त्याच्यावर मी क्लिक केलं आहे. तर इथं मी व्हिडिओ सिलेक्ट केला आहे कारण हेड्राची खासियत ही व्हिडिओमध्ये जास्त आहे. आता हेड्रा टूल काय करतं हे तुम्हाला एक छोट्या गोष्टीत सांगतो. स्वतः अवतार तयार करेल, त्याला आवाज देईल आणि त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवेल. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी लागतात. आता आपण ते 3 गोष्टी काय ते समजून घेऊया. इथं हा प्रॉम्प्ट युअर कॅरेक्टर म्हणजे इथं ही जी विंडो आहे इथं तुमचा जो कॅरेक्टर असेल जो आपण क्रिएट करणार आहे तो कुठे बघायला हवा आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं हवं हे आपल्याला सांगतो.
त्यानंतर इथं आपण आपला एक आवाज देणार आहेत, ऑडिओ स्क्रिप्ट म्हटले. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. इथं तुम्ही स्वतः रेकॉर्ड करू शकता किंवा ऑलरेडी रेकॉर्डेड देऊ शकता किंवा टेक्स्ट टू स्पीचचा वापर करून एक व्हॉइस क्रिएट करू शकता. इथं स्टार्ट फ्रेममध्ये तुम्ही स्वतःकडे असलेली एखादी इमेज देऊ शकता, म्हणजे ते कॅरेक्टर, किंवा तुम्ही इथं अपलोड करू शकता, इथं डायरेक्ट कॅप्चर करू शकता, इथं क्रिएट इमेज करू शकता. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला यासाठी लागणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपण एक ऑडिओ स्क्रिप्ट तयार करून घेऊ. इथं मी रेकॉर्ड ऑडिओ, म्हणजे मी आता लाईव्ह बोलणार आहे त्याचा रेकॉर्ड करून घेऊ ऑडिओ. तिथं मी प्ले करतो. I am learning hundreds of AI tools in MSCIT course. Now I will use these AI tools in my daily work that will enhance my speed and also improve my accuracy. इथे लक्षात घ्या, मी आता ऑडिओ अप केलेला आहे. आता मी एक कॅरेक्टर क्रिएट करणार आहे. तर मी इथं क्रिएट इमेजमध्ये जातो. एक जनरेटिव्ह इमेज असेल. आता मी इथं म्हणेल की इंडियन कॉलेज बॉय 18 years old फ्रॉम सेमी अर्बन एरिया. म्हणजे मी आता ह्याला काय प्रॉम्प्ट दिले की कॉलेजचा विद्यार्थी 18 वर्षांचा, साधारणतः सेमी अर्बन एरियामधून. म्हणजे तसं एक कॅरेक्टर आता जनरेट होईल. एक इथं बघू शकता, एक 18 वर्षाचा इंडियन बॉय साधारण असं सेमी अर्बन एरियातला त्याने क्रिएट केलं आहे. ह्याला मी इथं ॲड टू व्हिडिओ करत आहे. म्हणजे आता आपण ऑडिओ दिला, कॅरेक्टर दिला. आता मला इथं काय हवं आहे, कॅरेक्टर इज फेसिंग. आपण 2 प्रकार करू शकतो. इथं स्वतः टाईप करू शकतो किंवा इथं इन्स्पायर मीमध्ये तो स्वतः काही करून दाखवेल. आता मी इथं पर्सन लुक्स ॲट द कॅमेरा हॅपीली असं त्या कॅरेक्टरिस्टिक्स दिली आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण इथं अप करतो आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपले कुठलेही AI टूल्स जे व्हिडिओ आणि इमेजेसमध्ये काम करतात त्याला थोडीशी एक जास्त बँडविड्थ लागते कधी कधी. त्यामुळं पेशन्स ठेवा की हे होत असताना थोडासा एक वेळ लागतो. तर मित्रांनो, इथं आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता आपण तो प्ले करून बघूया. I am learning hundreds of AI tools in MSCIT course. Now I will use these AI tools in my daily work that will enhance my speed and also improve my accuracy. आता आपण हा व्हिडिओ इथून डाउनलोड पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही नक्की हे टूल वापरून बघा. तुम्ही तुमचं कॅरेक्टर क्रिएट करा, तुमचा ऑडिओ द्या आणि तुम्हाला हव्या त्या प्रॉम्प्ट्स द्या त्या कॅरेक्टरला, आणि एक सुंदरसा व्हिडिओ तुम्ही नक्की तयार करा. त्याचा वापर तुम्ही तुमच्या विविध कामांसाठी करू शकता. तुम्हाला एखादी ॲड करायची असेल, ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ असा टाकायचा असेल, तर तुम्ही हा नक्की टूल वापरून बघा. मित्रांनो, आता आपण एक नवीन टूल बघूया, डोमो AI नावाचं. तर मित्रांनो, तुम्ही ॲनिमेटेड मूव्हीज बघितल्या असतील, कार्टून्स बघितले असतील, बरोबर? त्यामध्ये ॲनिमेटेड कॅरेक्टर्स असतात. आता आपण त्या ॲनिमेटेड कॅरेक्टर्स किंवा ॲनिमेटेड मूव्हीज स्वतःसुद्धा बनवू शकतो. त्यासाठीच हे डोमो AI नावाचं टूल आहे, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत की आपला एक छोटासा व्हिडिओ अप करूया आणि त्याचं आपण ॲनिमेशन करून बघूया. तर त्यासाठी मग गुगलवर टाकू डोमो AI. इथं आपण स्टार्ट फॉर फ्रीवर क्लिक करू आणि तुमचं जे गुगल अकाउंट असेल त्याने लॉग इन होईल. इथं आपल्याला ही फ्रंट स्क्रीन आपल्या समोर येते डोमो AIची. तर ते फक्त तेवढंच नाही करत, तर डोमो AI व्हिडिओ पण बनवतं, AI इमेजेस म्हणजे जनरेटिव्ह इमेजेसही क्रिएट करतं, एडिटिंगसुद्धा करतं. त्यानंतर जसं मी म्हणालो, व्हिडिओ टू ॲनिमे म्हणजेच ॲनिमेशन ते सुद्धा करतो, टॉकिंग अवतार तयार करतो. तर यात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण करू शकतो. तर आज आपण आत्ता व्हिडिओ म्हणजे साधा व्हिडिओ अप करून त्याचं ॲनिमेशन कसं करता येतं हे बघूया. त्यासाठी मी व्हिडिओ टू ॲनिमेवर क्लिक करेल आणि जसं मी क्लिक केलं, आता इथं आपल्याला जो व्हिडिओ आपण अप करणार आहोत तो इथं अप करायला सांगतो. आणि त्याचं फक्त लिमिटेशन एवढंच आहे की
त्याची साईज 50 MB पेक्षा कमी पाहिजे. तर आपण इथं ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो आणि नॉर्मल वेमध्ये पण घेऊ शकतो. तर आता मला जो व्हिडिओ ॲनिमेटेड करून हवा आहे तो मी इथून सिलेक्ट करतो आणि इथं ड्रॅग करून ड्रॉप करतोय. म्हणजे आता मी एक नॉर्मल व्हिडिओ जो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे त्याला अपलोड करतोय आणि तुम्हाला तो व्हिडिओ काय हे पण दाखवतो, ओरिजिनल व्हिडिओ कसा दिसतो ते. नेहा, सुनो ना, मुझे ईमेल लिखने में मदद करोगी प्लीज़? अच्छा वाला ईमेल. अरे प्रतीक, तुम इस वीडियो को आसानी से भेज सकते हो. हा आपला साधा व्हिडिओ आहे. आता आपण त्याला ॲनिमेटेड करणार आहोत. बघा तो व्हिडिओ इथं अप झालेला आहे. आता आपण ह्याला जनरेटवर क्लिक करू आणि जनरेटवर क्लिक केलं की आपला व्हिडिओ तयार होईल ॲनिमेटेड व्ह्यूमध्ये. तर आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आपण प्ले करून बघूया. नेहा, सुनो ना, मुझे ईमेल. तर मित्रांनो आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आपला ॲनिमेटेड व्हिडिओ तयार झाला आहे. इथं ओरिजिनल व्हिडिओ आणि हा आपला ॲनिमेटेड व्हिडिओ. तर अशा पद्धतीने असे अनेक सारे टूल्स मार्केटमध्ये आहेत की जे नॉर्मल व्हिडिओला AIचा वापर करून ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये क्रिएट करू शकतात. तर तुम्ही पण हे टूल वापरा. तुम्ही पण तुमचा एखादा व्हिडिओ छोटासा अप करून त्याला ॲनिमेटेड फॉर्ममध्ये कसं करता येईल हे बघू शकता. मित्रांनो आता आपण एक अजून टूल बघूया. ह्या टूलचं नाव आहे आयडिओग्राम. बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळे इमेजेस, डिझाईन्स लागत असतात, पोस्टर्स लागत असतात. तर या टूलचा वापर करून आपण हे जनरेट करू शकतो. तर आपण गुगलवर आयडिओग्राम असं एंटर करू, टाईप करू. आता तुमच्यासमोर आयडिओग्रामची ही विंडो दिसत असेल. याच्यामध्ये जे आपल्याला लोगो म्हणा, पोस्टर म्हणा, टी शर्टचे डिझाईन म्हणा किंवा कुठलीही डिझाईन जे बनवून घ्यायचं ते इथं डिस्क्राईब वॉट यू वॉन्ट टू सी मध्ये आपल्याला पेस्ट करायचं असतं किंवा टाईप करायचं असतं. त्या जी डिझाईन बनवणार आहे त्याची साईज इथं आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचा ॲस्पेक्ट रेशो सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर त्याची स्टाईल, त्याचा कलर आणि अजून काही गोष्टी इथं तुम्ही मेन्शन करू शकता प्रॉम्प्टमध्ये. तर आता मला लोगो डिझाईन करायचा. माझं एक स्टार्टअप आहे. अशी मी एक थीम घेतली होती की आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये आपण वेगवेगळे स्टार्टअप या छोट्या कंपन्या सुरू करण्याकडे एक तरुण विद्यार्थ्यांचा, तरुण मुलांचा कल असतो. तर आपलं एक एन्व्हिरो नावाचं एक स्टार्टअप आहे आणि जे एन्व्हायरमेंटल फील्डमध्ये काम करतं. तर आता त्यानुसार मी इथं काही प्रॉम्प्ट टाकतो. मी आता इथं अशी प्रॉम्प्ट पेस्ट केली की एन्व्हिरो म्हणून कॉमा दिला की एन्व्हिरो हे माझं स्टार्टअपचं नाव आहे. मग त्याला मी मुद्दाम ग्रीन आणि ब्लू कलरची थीम दिली आहे. फॉन्ट साईज सुद्धा मी इथं फॉन्ट सुद्धा सांगितलं आहे रोबोटो फॉन्ट. म्हणजे तुम्ही जेवढं डिटेल्डमध्ये ती प्रॉम्प्ट द्याल तेवढं डिटेल्ड तुमचं लोगो तयार होईल. म्हणजे तुम्ही जे आउटपुट तयार करत आहात ते तयार होईल. तर लक्षात घ्या इथं मी कसं केलं आहे. एन्व्हिरो जे माझ्या स्टार्टअपचं नाव आहे ते लिहिलं आहे, कॉमा दिलं आहे, त्यानंतर ग्रीन आणि ब्लू कलरमध्ये करायला सांगितलं आहे आणि विथ फॉन्ट रोबोटो असं त्याला इथं मेन्शन केलं. आता आपण इथं जनरेट करूया. आणि हे टूल पार्शली फ्री आहे. याला मध्ये आपल्याला काही क्रेडिट्स मिळतात आणि जसं आपण वापरू तसे आपले क्रेडिट्स रेडीम होत जातात. तर आत्ता तुम्ही बघितलं असेल की मी जे जनरेट करताना क्लिक केलं तर 4 क्रेडिट हे लोगो तयार करायला वापरले जाणार होते. आता इथं आपले तयार झालेले आहेत लोगो आणि छान लोगो तयार झालेत. आम्हाला लोगो आवडलेला आहे एन्व्हिरो नावाचा, तुम्ही बघू शकता. इथून तुम्ही तो शेअर करू शकता, डाउनलोड करू शकता, त्यामध्ये काही चेंजेस करू शकता. तुम्ही त्यामध्ये थोडेसे एडिटिंगसुद्धा साधारणतः करू शकता. आणि ते कसा तयार केलं त्याचीसुद्धा इथं प्रॉम्प्ट लिहिलेली आहे या साईडला. तर आपण हा लोगो डाउनलोड करूया. हा लोगो डाउनलोड झाला आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक लक्षात येईल की समजा उद्या आपण एखादी कंपनी ओपन करायला गेलो आणि आपण जर लोगो डिझाईन करायचं ठरवलं तर आपण एखाद्या डिझायनरकडे जाऊ, डिजिटल डिझायनरकडे, त्याला एक्सप्लेन करू आणि मग लोगो जनरेट होऊ. पण आत्ता आपण मिनिटाच्या अवधीमध्ये
सुंदरसा लोगो ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलरची थीम आहे, व्यवस्थित नाव लिहिलं आहे. त्याच्यामध्ये स्मार्ट आर्ट आहे, पानाचं चित्र आहे, म्हणजे एन्व्हिरो म्हटलं की एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. ते सुद्धा या AI टूलने समजलं. तर तुम्ही सुद्धा आयडिओग्राम हे जे टूल आहे हे नक्की वापरून बघा. आणि यामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत करता येतात इथं एक्सप्लोअरमध्ये जाऊन, टी शर्टचे डिझाईन, पोस्टरचे डिझाईन, प्रॉडक्टचं डिझाईन, हे सगळं तुम्ही नक्की करून बघा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मित्रांनो, आता आपण एक अजून नवीन टूल बघूया. बऱ्याचदा आपल्याला 3D ऑब्जेक्ट्स किंवा 3D इमेजेसची आवश्यकता पडत असते. तर अशा वेळेस जर आपण 3D ऑब्जेक्ट्स क्रिएट करायला गेलो, जनरेट करायला गेलो ट्रॅडिशनल सॉफ्टवेअरने, तर आपल्याला वेळ लागू शकतो. तर मग अशा वेळेस आपण AI टूल्सची मदत घेऊ शकतो आणि हे 3D ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. त्यासाठी एक मेशी AI नावाचं टूल आहे, ते आपण वापरूया. तर मेशी AI टूलमध्ये आपण 2 पद्धतीने 3D ऑब्जेक्ट्स किंवा 3D इमेजेस क्रिएट करू शकतो. एक तर टेक्स्ट टू 3D, म्हणजे आपण प्रॉम्प्ट देऊ शकतो टेक्स्टमध्ये, किंवा दुसरं आहे एखादी इमेज अप करून त्याचं 3D व्हर्जन आपण घेऊ शकतो. तर आता आपण टेक्स्ट टू 3D हे बघूया. यामध्ये तुमच्यासमोर जो आता कॅनव्हास तयार झाला आहे, बघू शकता इथं प्रॉम्प्ट द्यायचा हा जागा आहे. त्यानंतर आपल्याला 100 क्रेडिट्स मिळतात. एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला 10 क्रेडिट्स आपले खर्च होत असतात. तर आपण एक प्रॉम्प्ट इथे पेस्ट करूया. मी इथं एक प्रॉम्प्ट टाकली, तुमच्या स्क्रीनवर दिसेल की मी इथं म्हणालो आर्ट स्टाईल डिझने, अल्ट्रा रिअलिस्टिक, क्रिएट अ सुपर क्यूट बेबी डॉग कॅरेक्टर फुल बॉडी. आता असं आपल्याला एक क्रिएट करायचं आहे. आपण त्याला वाटल्यास एक अजून पुढं प्रॉम्प्ट हे कलरफुल असलं पाहिजे. ठीक आहे. इथे तुम्हाला उजव्या हाताला माझी जुनी हिस्ट्री दिसत असेल, मी काही तयार केले होते या सेशनची तयारी म्हणून. तर आता आपण तेच करून बघणार आहोत. आता मी इथं प्रॉम्प्ट दिली आहे, इथं टेक्स्ट टू 3D सिलेक्ट केलेलं आहे. आता इथं मी जनरेट म्हणेल आणि मी जसं म्हणाल होतो जनरेट एक करण्यासाठी आपल्याला 10 क्रेडिट्स खर्च होणार आहेत. तर आता मी इथं जनरेट केलं आहे. इथं टास्क क्रिएट झाले सक्सेसफुल आणि इथं तुम्ही दिसत असेल उजव्या हाताला मी जिथं कर्सर फिरवलं तिथं जनरेटिंग म्हणून आपलं आता जनरेट होतं आहे. जसं जनरेट होईल तसं आपल्या स्क्रीनवरती येईल. तर मित्रांनो बघा, इथे जनरेट झालेला आहे आपला डॉक आणि ही 3D असल्याने तुम्हाला लक्षात येईल मी जसं कर्सर फिरवतोय तसा तो त्याचा हे चेंज करतोय डिरेक्शन. तर आता इथे आपल्याला बरेच काही ऑप्शन असतात. इथे जेव्हा सिलेक्ट करतो की याच्यामध्ये तुम्ही काही कस्टमायझेशन करायचं आहे का, त्यानंतर कलरफुल करायचं आहे का, जनरेट टेक्स्चर ॲड करायचं आहे का, जसं तुम्ही त्यामध्ये चेंजेस करताल त्यानुसार तुमचे क्रेडिट्स खर्च होतात. तर इथं मी एक तसंच थोडेसे ॲडिशन्स करून एक आधी हा कलरफुल डॉक तयार केला होता, तुम्हाला लक्षात येईल. इथे त्याचे टेक्निकल डिटेल्स पण आहेत. त्याचा हे ऑब्जेक्ट किती व्यवस्थित छान आणि बरोबर क्रिएट झाले, व्यवस्थित एकदम डिटेलिंग सोबत, ॲक्युरसी सोबत. आणि 3D असल्याने आपण याला कसंही मूव्ह करू शकतो XYZ या तिन्ही ॲक्सेसमध्ये. तर मित्रांनो तुम्ही पण हे टूल नक्की वापरा, मेशी AI नावाचं. तुम्हाला जे काही 3D ऑब्जेक्ट्स किंवा जे काही 3D फिगर्स क्रिएट करायचे त्याचे प्रॉम्प्ट लिहून घ्या आणि या प्रॉम्प्ट एरियामध्ये पेस्ट करून तिथे जनरेटवर क्लिक करून तुम्ही तयार करून घ्या. इथून तुम्ही हे डाउनलोडसुद्धा करू शकता. इथं डाउनलोडवर क्लिक केलं की 3D इमेज तुमची डाउनलोड होईल. मित्रांनो आता आपण एक अजून टूल बघणार आहोत. या टूलचं नाव आहे ॲडोबी पॉडकास्ट. बऱ्याचदा असं होतं आपण व्हॉइस रेकॉर्डिंग करत असतो आणि आजूबाजूचा आवाज येत असतो, त्यामुळे आपल्याला नॉईज कॅन्सलेशन करावं लागतं किंवा त्या रेकॉर्डिंगला किंवा त्या आवाजाला अजून इम्प्रूव्ह करावं लागतं. तर अशा वेळेस हे टूल आपल्याला उपयोगी पडणार आहे. इथे आपण एक ॲडोबी पॉडकास्ट असं गुगलवर सर्च करूया आणि जी पहिली सर्च रिझल्ट आहे त्याच्यावर क्लिक केलं तर इथे तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल एनहान्स स्पीच. यामध्ये काय होतं की बॅकग्राऊंड नॉईज असेल, इको असेल, हा रिमूव्ह केला जातो. तर इथं आपण ज्या फाईलमधल्या आपल्याला स्पीच एनहान्स करून हवं आहे ती फाईल इथं आपल्याला सिलेक्ट ड्रॉप करायची किंवा इथून आपण सिलेक्ट करू शकतो चूज फाईल्समधून. तर इथे एक सॅम्पल आहे जे मी तुम्हाला ऐकून दाखवतो आणि आपण त्याचा आवाज एनहान्स करणार आहोत.
तुम्हाला नाही की आपण प्रॉम दिले टेक्स्टमध्ये ते त्याच्यातून इमेज सुद्धा जनरेट होते, असे काही टूल्स मार्केटमध्ये आहेत माहिती आहे? माहिती आहे, पण यूज करून बघितलं नाही आहे. तर तुम्हाला लक्षात येईल या आत्ता ज्या ऐकवलेल्या ऑडिओ फाईलमध्ये बराचसा मागं एक बॅकग्राऊंड नॉईज होता आणि क्वालिटी एवढी खास नव्हती. तर आता आपण त्याला इम्प्रूव्ह करूया. इथून मी सिलेक्ट केली आहे, आता ही इथे ड्रॅग केलेली आहे, इथं आपण ड्रॉप करूया. आता आपलं एनहान्स झालेलं स्पीच इथं तयार झालेलं आहे. आता आपण हे ऐकून बघूया. तुम्हाला नाही की आपण प्रॉम दिली टेक्स्टमध्ये तर त्याच्यातून इमेज सुद्धा जनरेट होते, अशा काही टूल्स मार्केटमध्ये आहेत माहिती? तुम्हाला लक्षात येईल आधीचा ऑडिओ कसा होता. इथं एकदा मी परत एकदा आधीचा ऑडिओ ऐकून दाखवतो. तुम्हाला माहिती आहे आपण प्रॉम दिली टेक्स्टमध्ये तर त्याच्यातून इमेज सुद्धा जनरेट, आणि हा आपला एनहान्स झालेला स्पीच. तुम्हाला नाही की आपण प्रॉम दिली टेक्स्टमध्ये तर त्याच्यातून इमेज सुद्धा जनरेट होते, अशा काही टूल्स मार्केटमध्ये आहेत माहिती? म्हणजेच तुम्हाला इथं लक्षात येईल की बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्ह झाला आहे, एको सुद्धा रिमूव्ह झाला आहे आणि एक छान असा तुमचा ऑडिओ जनरेट झालेला आहे. तर इथून आपण हा डाउनलोड करू शकतो, डाउनलोड दिलेल्या ऑप्शनमध्ये, आणि तुम्हाला हवं तिथं तुम्ही तो यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधी रेकॉर्डिंग केलं आणि तुम्हाला वाटत असेल बॅकग्राऊंड नॉईज येतोय, एको येतोय, तर ॲडोबी पॉडकास्ट वापरून तुम्ही त्यातलं बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्ह करू शकता आणि तुमच्या ऑडिओला एनहान्स करू शकता. तर तुम्ही हे टूल नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आज आपण 5 वेगवेगळे AI टूल्स बघितले. सुरुवात आपण हेड्रापासून केली, ज्याच्यात आपण अवतार क्रिएट केला, त्यानंतर ऑडिओ दिला, त्याला व्हिडिओ दिला आणि एक छोटासा शॉर्ट फिल्मसारखी 15 सेकंदाची फिल्म तयार केली. त्यानंतर आपण डोमो AI सारखं टूल बघितलं, ज्यामध्ये आपण ॲनिमेशन क्रिएट केलं एका नॉर्मल व्हिडिओचं. नंतर आपण तिसरं टूल बघितलं होतं आयडिओग्राम, ज्याच्यामध्ये आपण लोगो क्रिएट केला आपल्या एका कंपनीसाठी. चौथं टूल आपण मेशी AI बघितलं, ज्याच्यात आपण कलरफुल 3D ऑब्जेक्ट्स क्रिएट केले. आणि शेवटचं जे आत्ता आपण बघितलं ॲडोबी पॉडकास्ट, ज्याच्यामध्ये आपण जो आपला ऑडिओ होता त्याला एनहान्स केलं. तर तुम्ही या सर्व 5 टूल्स आपल्या ऑथराइज लर्निंग सेंटरमध्ये ट्राय करा. तुम्ही घरीसुद्धा ट्राय करू शकता, स्मार्टफोनवर पण ट्राय करा, आणि या सर्व AI टूल्सचा वापर करून तुम्ही तुमचे आउटपुट्स अजून छान पद्धतीने तयार करू शकता.